क्रिकेटप्रमाणे हँडिकॅप आणि सर्व खेळाडूंना बक्षीस द्या. चंदू चॅम्पियनचे रिअल हिरो मुरलीकांत पेटकर यांची मागणी. क्रिकेटप्रमाणे देशासाठी मेडल मिळवणाऱ्या सर्वसामान्य खेळाडूंबरोबर हँडिकॅप खेळाडूंना सुद्धा एकसारखं बक्षीस मिळालं पाहिजे असं मत चंदू चॅम्पियन या चित्रपटाचे रिअल हिरो पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांनी व्यक्त केले. ते सांगलीमध्ये बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली आणि विलिंग्डन महाविद्यालयाच्या वतीनं सांगलीमध्ये त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या निमित्तानं सांगली शहरातून मनसेच्या वतीनं त्यांची भव्य रॅली देखील काढण्यात आली. मुरलीकांत पेटकर यांच्यावर नुकताच चंदू चॅम्पियन हा चित्रपट बनवण्यात आला. या चित्रपटातले रिअल हिरो असणारे मुरलीकांत पेटकर हे मूळचे सांगलीच्या इस्लामपूरचे असल्याने सांगलीचा अभिमान म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांच्याकडून या सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या निमित्ताने मुरलीकांत पेटकर यांची प्रकट मुलाखत देखील पार पडली. कारण होतं की माझ्या जिल्ह्यात आत्तापर्यंत मी एवढ्या वर्षांनी गोल्ड मेडल वगैरे सगळे आणून 72 साली त्या टायमाला सांगलीचे कलेक्टर आली म्हणून होते, तर त्याने माझा सत्कार घेतला होता. त्यानंतर आज 60 वर्षांनी परत मला या सांगलीमध्ये यायला मिळालं की हे याला ह्याच्यामुळं चंदू चॅम्पियन पेटकर राहतात आणि सांगलीच्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या घरामध्ये सत्कार झाला, हे सगळ्यात मला आनंदाची गोष्ट आहे. चित्रपट पाहिल्यानंतर खूप तुमची वाहवा होते, पण याच्या आधी या गोष्टीची दखल घेतली नाही असं वाटतं? नाही, कारण काय माहिती आहे का, माझ्याबद्दल अन्याय असं मला कोणी न ओळखायचं कारण एवढे दिवस की मी आर्मीमध्ये होतो. आर्मीमध्ये असल्यामुळे काय मी आंध्रामध्ये शिकत, माझं EMEचं कोर आहे ते शिकत, तर ते तेलंगणच्या अंडरमध्ये येतं. म्हणताना तेलंगणवाले समजतात हा महाराष्ट्रीयन माणूस आहे, मराठा, म्हणून ते मराठावाले काय आता तेलंगणाकडून तो खेळायला गेला आहे. ह्या दोन्हीच्या भांडणात म्हणजे कुणी हे नाही केलं. पण आज विलिंग्डन तुमच्या सांगलीच विलिंग्डन कॉलेज नगर अध्यक्ष माणसाचे, तर त्यांनी मला हुडकून सांगली जिल्ह्याचा माणूस बोलवलं, तर त्यांचा मी आभारी आणि तुमच्या चॅनलचा पण की आज मला सांगली जिल्ह्यात ओळख करून देण्यासाठी तुम्ही आता तुमचे हे चॅनल आहे याचा मी आभारी आहे. क्रिकेटला आपण पाहिलं आता ICC वर्ल्ड कप भारताने जिंकला, खेळाडूंना 1-1 कोटी आणि कोट्यावधी रुपये देण्यात आले. मग आपण स्पोर्ट्समन आहात आणि देशसेवासुद्धा तुम्ही केलेली आहे. केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, खेळाडूंच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे का नाही, काय वाटतं? बघा आता आज 60 वर्षाच्या पूर्वी गेम्स होते, हँडिकॅपला कुणी विचारत नव्हतं. आत्तासुद्धा विचारत नाही. पण आता तसं बघायला गेलं तर हँडिकॅप जी प्लेयर आहेत ते चांगल्या लोकांच्यापेक्षा जास्त गोल्ड मेडल आणतात आणि त्यांना महाराष्ट्र राज्य म्हणा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट काही मदत करत नाही, जास्त चांगल्या लोकांना मदत करतात. तर माझी इच्छा आहे की जे अपंग माणूस आणि चांगला माणूस ह्या दोघांनी जे गोल्ड मेडल आणलं, यांनी पण त्याच्या कॅटेगरीमध्ये त्यांनी पण आणले, ह्या दोघांनाही एकसारखं बक्षीस द्यावं ही माझी इच्छा आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.